जसे आम्ही आरोप करता हॉस्पिटल आमच्या हांगासर आसा, ही इमारत स्टार्ट जाली, हॉस्पिटल कार्यान्वित झाले, सगळ्या सुविधा असलेले हॉस्पिटल असणे आवश्यक असा आणि अशी कोणी विचार केलो जाल्यार ती दुर्बुद्धी असची ना. 52 कोटी रुपया तुवें हॉस्पिटल बांदपाक खर्च केले, मात हें हॉस्पिटल अजून चालीक लागना. देखून पेडणेचे लोक बरेच बेजार. पेडणे वाठारांतल्या लोकांक जीएमसीन वचपाक पयस पडटा. देखून हो हॉस्पिटलाचो प्रस्ताव गोंयचे आदले मुखेलमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी मुखार हाडिल्लो. 2017 ह्या 100 बेडांच्या हॉस्पिटलाचे काम पुराय जावपा आशिल्लें. त्यानंतर 2021 मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी फक्त डायलिसीस फॅसिलिटीचे उक्तावण केल्लें आनी तीच फॅसिलिटी हांगा सुरू जाली. मात बाकीचे पुराय हॉस्पिटल तशेंच बिन वापराचें पडिल्लें आसा. हे हॉस्पिटल जाता तितल्या बेगीन सुरू करचें अशी मागणी तुवें हॉस्पिटल एक्शन कमिटीन केल्या. त्याच प्रमाण मुखेलमंत्र्यांनी ह्या म्हयन्यात अर्थात डिसेंबरांत पुराय हॉस्पिटलाचें उक्तावण करतले अशें सांगलां म्हणूनय कमिटीचे सदस्य सांगतात. ताचे पयलीं 3 डिसेंबर जाल्ले, 21, 22, 23 ओन 24 डिसेंबरान हे उद्घाटन जाता. उद्घाटन जाता तेन्ना विविध विशयाचेर आमची चर्चा जाली. तातूंत ताणें एक सांगिल्लें शिफ्टिंग करुया, अपग्रेड करुया, अमके तमके विशय जाल्ले. आनी ताचे उपरांत मागीर सांगिल्लें हब करुया म्हणून, मोठो मेडिकल हब करुया. हबाच्या अंतर्गत पीपीपीच्या तत्वाचेर हें कॉलेज, मेडिकल कॉलेज म्हणून चलोवपा दिवया. तातूंत म्हणून सांगिल्लें तें जावना. बरें, आतां तांची तकली जर शिफ्टिंगाची आसा किंवा पीपीपी तत्वाचेर दिवपाची आसा, ताचो आमी प्रखरपणे विरोध करता. आनी त्या संदर्भात जनजागृती करून आमी सगळ्या पंचायतींक मेळिल्ली आसा. पेडणे मतदारसंघ आनी धारगड आमच्या मांद्र मतदारसंघ जवळ जवळ सगळ्या पंचायतींक आमी भेटी दिवन पंच सरपंचांक सगळ्यांक मेळून हो विशय तांच्या पर्यंत पावयलो आसा, जेणे करून हो विशय सर्वसामान्य जनते पर्यंत पावचो. कारण पंचायती अशी आसा की गांवांत सगळ्यां कडेन तांचो कॉन्टेक्ट आसा. त्या निमतान आमी हो केल्लो. आमची एक टीम आशिल्ली, दिसाक 2-2 टिमी आमच्यो वावुरताल्यो. विशय इतलो आसा की जे जीएमसी लिंक हॉस्पिटल 30 किलोमिटरच्या दायऱ्या भितर 100 बेड हॉस्पिटल, हो विशय तसाच रावचो. हेंच जावचें. आमकां शिफ्टिंग, अपग्रेडिंग, पीपीपी हे कसलेंच मान्य ना. आनी हे सर्वसामान्य जनतेचो प्रश्न आसा. पेडणेच्या तालुक्यांतल्या सगळ्याच लोकांक ही हेल्थ फॅसिलिटी मेळटली. आनी जे गोवा गव्हर्मेंटान मेडिकल कावन्सिल ऑफ इंडियाक एक रिटर्न हे दिल्लें की वी वील डू इट, आनी तेंच जावचें असोच आमचो विशय आसा. बाकी हें कांयच ना. आतां 4 म्हयन्या उपरांत आमी जेन्ना स्टेटस पळयता परत एकदां, ह्याच जाग्यार आमी 4 वर्सां 4 म्हयन्या फाटीं आयिल्ले, तेन्ना हो विशय आसा थंयसून कांय बारीकशें इम्प्रुवमेंट दिसता. पण इमिजिएट हॉस्पिटल सुरू जावपा सारकें कांय दिसना. हे हॉस्पिटल 2012 जेन्ना हांव मुख्य आरोग्य मंत्री आसलो तेन्ना हांवें जुने हॉस्पिटल दुरुस्त करपाक घेतले, रिफर्बिश करपाक. आणि जुने हॉस्पिटल जाता जाता म्हणी पर्यंत आणि एक संद म्हज्या हातान आयली. ती म्हणजे मेडिकल कॉलेजच्यो जागा, MBBSच्यो जागा 100 वयल्यान 150 व्हरता आसतना एक मेडिकल कावन्सिल ऑफ इंडिया आसता, जी ऑथॉरिटी आसता मेडिकल कॉलेजीस सुरू करपाची, जागा वाडोवपाची. ताणें घातलेले कंडिशन्स, ही कंडिशन्साचो हांवें वापर करून एक मिनिमम स्टँडर्ड कंडिशन्स म्हणून घालतात ते. आनी तातूंत ताणें गोवा मेडिकल कॉलेजीक भुरगे वाडले जाल्यार क्लासरूम 2 वाडोवपाक सांगलेले, मोठे. मागीर ऑडिटोरियम वाडोवपाक सांगलेलो, एग्जामिनेशन हॉल मोठो वाडोवपाक सांगलेलो. चलयांचो आतां भरणो चड जाता म्हणून लेडीज हॉस्टेल नवीन बांदपाक सांगलेले, जेतून सादारण 300 चलयो रावूंक शकतात अश्यो शिकाऊ डॉक्टर्स. मागीर गार्ड जे पास आउट जाल्ले आसतात दोतोर आनी मागीर PG करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, तांकां रावपाचें हॉस्पिटल जे हॉस्टेल आसा तें वाडोवपाक सांगलेलें. आनी एक महत्वाची गजाल सांगलेली म्हणजे आतां पर्यंत रुरल मेडिकल सेंटर, रुरल मेडिकल हेल्थ सेंटर हे केवळ मांडूर असले आणि अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर जे गोवा मेडिकल कॉलेजीकच लिंक्ड आसा ते सांताक्रूज असले. ह्यो जागा वाडयता आसतना ताणें जी कंडिशन घातली
तेतून आनी एक रुरल ट्रेनिंग सेंटर हे घालपाक सांगलें. आणि रुरल ट्रेनिंग सेंटर खंय करप नव्यान, हो जेन्ना विचार सुरू जालो, एक म्हणजे जागा आमकां घेवंक जाय आसले, त्यामुळे आमी सगळी सरकार कमिटमेंट दिता, इन रायटिंग सर्टिफिकेट दिता MCI की ओके दिस विल बी डन, दिस विल बी डन, दिस विल बी डन. ह्यो सगळ्यो गोष्टी एका वर्सान जातात अश्यो ना, पूण सरकार सिरियसली ती सर्टिफिकेट दिता, त्यामुळे सिरियसली कामाकूय लागता. आणि तातूंतसून ह्यो बहुतेक सगळ्यो गोष्टी मार्गाक लागलेल्यो. दर वर्सा ज्या वेळार फर्स्ट बॅच ही ऍडमिट जाली 2012-13, दुसरी बॅच 13-14 ऍडमिट करता आसतना परत MCI परत रिव्ह्यू घेता सगळ्या गोष्टींचो. तिसरी बॅच जेन्ना 14-15 सुरू जाता त्या वेळार रिव्ह्यू घेता दर वर्सा. आणि हो रिव्ह्यू हो 5.5 वर्सां ती पहिली बॅच पास आउट जाय पर्यंत घेता. आणि जेन्ना ते खऱ्या अर्थान सॅटिस्फायड जातात की 80-90% ऑफ द वर्क्स हॅव बीन डन, त्याच वेळार ते कन्फर्मड जो ताण येता तातूंतली काही सुपर स्पेशालिटी हांगा ट्रान्सफर करपाक कांय हरकत नासली. येदो व्हडलो स्ट्रक्चर आसा हो. आणि म्हणून सरकारान त्याच्या कडेन सकारात्मक दृश्टीन पळोवचें. जर इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या तालुक्यांत आसा, इलेक्ट्रॉनिक सिटी मोठी प्रपोज केल्ली आसा, 5-6 लाख स्क्वेअर मीटर जागेत, जाल्यार ज्या तालुक्यांतसून रेल्वे वता, रेल्वे स्टेशन आसा, ज्या तालुक्यांत हायवे वता, ज्या तालुक्यांत इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा, त्या तालुक्यांत निश्चितपणे एक सुसज्ज मोठे फर्निश्ड इक्विप्ड सगळ्यो सुविधा असलेले हॉस्पिटल असणे आवश्यक आसा. आणि अशी कोणी विचार केलो जाल्यार ती दुर्बुद्धी आसची ना. ते ह्या भागाच्या भवितव्याच्या दृष्टीन उचललेले पाऊल असतले. आणि फाल्यां सकाळी जशे आमी आरोप करता हॉस्पिटल आमच्या हांगासर आसा, ही इमारत स्टार्ट जाली, हॉस्पिटल कार्यान्वित जाले का ते सत्तरी आणि वाळपयचे आणि साखळे बिचोलेचे लोक हांगा जर भरीत जाल्यार हो आमदार म्हणान आमदार रावपाच्याच म्हणपाचो कॅपॅसिटीचो नासतलो, हेची हेणी दखल घेवपाची. आणि आता हे जे हांगा जे लोक जमल्या पळय तेणी अशे ग्रांटेड धरपाचे न्हू की हे लोक बेश्टे जमलेले आसा म्हणून. आयज हांगासर एका मनशान जेणे गोंयचे मुख्यमंत्री पद भुशयले, ज्याच्या कल्पनेतल्यान आणि संकल्पनेतल्यान हो ड्रीम प्रोजेक्ट फुडें येत आसलो, त्या मनशाक आयज रस्त्यार येवचे पडले. हे आमदाराक ही म्हणतात तशी शेमपणाची म्हणजे गोष्ट आसा ही. कांयच प्रकारची हे ना. तेका फक्त टाइम तो कसल्या गजालीन दिता पळय ते तेका खबर ना. यू आर अ इलेक्टेड लेजिस्लेचर, तुका इलेक्ट कित्याक केला लोकांनी. आम्ही जायते गजाली उलोवंक शकता तेजेर. म्हाका एका अशाच व्हडल्या पॉलिटिशियनान उलयतालो तो म्हाज्या कडेन की तू आपल्याकच आरोप करताय मरे, तुझ्या आमदाराचेर उलयना मरे. आमदाराचेर उलोवपाचो म्हटले टाइम येवंक ना, 2026 जाले न्हू का टाइम येतलो तेचेर. पण आयज वायट इतल्या गजालीचेर दिसता की आमच्या लोकांक बारीक कितें जर दुयेंस जालें जाल्यार आमकां GMC घाडची पडटा. तू हे साधे मेडिकल फॅसिलिटी दिवंक शकना. ही लज आसा सांगपाची म्हटलें. आणि जर तेका जर कांयच जर ह्या जे वक्ते जे उलयता पळय तेतूंतल्यान तेणी बोध घेवपाचो आणि तेणी आपण स्वता सांगपाचें. आणि ते दुसऱ्याचेर टिका बिका हो उलयलो म्हणून तेचेर टिका केले ना अशें ना. हांव आयज कित्याक उलयता तर तेका आयज डायरेक्टली कळपाक जाय. एक मोठो हांगासर शामियाना मंडप घातलो गेलो, तेचेरूच म्हाका दिसता अनेक लाखांनी रुपये खर्च केल्लो. आणि अशें दिसलें की आतां आमकां हॉस्पिटल आमचें मेळ्ळें. आणि हॉस्पिटल हो तर प्रामुख्यान इतलो सेन्सिटीव विशय, हो आरोग्याशी निगडीत आसा. काल जेन्ना कोविड जेन्ना येयले त्या वेळाचेर आमचे कडेन हांगासर बेडी घालपाक सुद्दां ना. त्यो बेडी उखल्ले आणि हांगासर जो आमचो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा जो नॅशनल गेम्सांक लागून अपग्रेड केल्ले थंय घातल्यो, त्यो काडल्यो आणि त्याच्या नंतर ते मोपाचे CISF तेंकां दिले रावपाक. स्पोर्ट्स इव्हेंट नॅशनल गेम्स जावन गेल्यो. पेडणेकारांचे स्पोर्ट्समॅन हे असे उपेक्षित उरले, ते खंयच दिसले ना. अजूनही ते त्यांच्याच अंडर आसा. परत एकदा सोबत सांगता जे काम पार्सेकर सरान सुरवात केल्ले ते जर तडीक पावयतले जाल्यार म्हाका दिसता आमी सगळे जागरूक आसपाक जाय, सगळे विजिलंट आसपाक जाय. ज्या पद्दतीन आतां अमितानूय सांगल्या की रिवेंज वगैरे घेतले वयतात, कोण रिवेंज घेता गॉड नोज. पण ज्या पद्दतीन जे काही काल वगैरे जे हांगासर घडला तो प्रकार म्हणजे पूर्ण लस करपा सारको आसा. म्हणजे तो गुंड प्रवृत्तीचो विषय न्हू तो.
गुंडांक सुद्धा गुंड म्हणपाक सुद्धा गुंडांचो इन्सल्ट करता, ही मवालगिरी. जर एखाद्या कोणाचेर हो विषय न्हू ह्या विशयाचो, पण एखाद्या कोणाचेर जर हल्लो असो मास बुरखे घालून करत आसता, फाल्यां कोणूय भुरगे उठ सूट बाकीच्या राज्यांनी जाता तश्यो 5-10 हजार जण कोणूय कोणाचेर हल्ले करू शकतात. सो तेका लागून सेन्सिटीव विषय हे आमी सगळे जाण आमी विजिलंट आसपाक जाय. हॉस्पिटल आमचे जे कितलीशींच वर्सां पेंडींग आहा, तेका लागून हांगासर आमची कृती समिती आहा गोंयाची, ती हांगासर तेंच्यांनी सगळ्यांत पयलीं तेंचे अभिनंदन करता आनी खरेंच कौतुक करी सारकें. कित्याक इतले बिजी शेड्यूल आसतना सुद्दां हांव तेंकां सदांच सोशल मिडियार पळयतालो. ते प्रत्येक पंचायतीन आख्ख्या पेडणे तालुक्याच्या प्रत्येक पंचायतीक अवेअरनेस केला तेंच्यांनी. आनी देवेंद्र सर सदांच सोशल वर्क करपाक म्हाका खरें एक प्राऊड फिलींग येता, कित्याक ते सोशल वर्क समाजा खातीर कितलेशेच काम करीत आसतात आनी तेंच्यांनी ते चालूच दवरला. आफ्टर रिटायरमेंट सुद्दां ते ओगी बसोंक ना. तेंच्या वांगडा संजय आहा, जुजे आहा आनी बाकीचे इतर दयानंद मांद्रेकर सर आहा. सो हे सगळे प्रत्येक म्हणजे जे इश्यूज जे समाज सामान्य मनशांक हे करपा खातीर तेंचे सोयी सुविधा पावपा खातीर ते फुडें सरतात आनी ताका लागून तेंचे परत एक अभिनंदन करता. आयज ही हॉस्पिटल आसा, आयज कंटिन्युअसली म्हाका दिसता दोनूय असेंब्ली सेशनान हांवें हॉस्पिटलाचो विशय काडीत आसा आनी खंय ना खंय एश्युरन्सां मेळटात, पूण ते खंय ना खंय कंप्लिशन जायना. पूण लास्ट मिटींग जेन्ना आमी सगळे मेळ्ळे सीएमा कडेन, तेन्ना तेंच्यांनी एश्युअर केला डिसेंबर एंड मेरेन हे कंप्लिशन जातलें म्हणून. सो त्या प्रमाणे म्हाजो स्टाफ एवरी वीक हांगासर येता, अपडेट घेता कितलें काम जालां कितले मेरेन. काही थोडे 1 म्हयन्याची डिले जाला. काल संजय आनी रुजय येयलेले तेन्ना आमी डिस्कस करताले आनी ते जाणान अंडरस्टँड जाता कित्याक लागून डिले जाला. तो टेक्निकल तेंचे टेंडर बिल्डींग जे पयलीं म्हटल्यार केबल इलेक्ट्रीक केबल आहा तो ऑर्डर करपाक 15-20 दिसाचो डिले जाल्लो आहा आनी आनीक 2 इश्यूज आहात म्हणजे जे टेंडर्स काडपाचे आहात ते टेंडर फ्लोट करचे पडले, कित्याक ओल्ड जे घातलेले ते कंडक्टर ऑर समथींग ते पिड्ड्यार जाल्ले. सो तेका लागून तो कॉन्ट्रॅक्टर पयलींच्या रेटीक करपाक रेडी नासलो. तेका लागून ते प्रोसेसूय जावन आतां तेका अलॉट केला. बेगिनात बेगीन हे हॉस्पिटल माझ्या हेच्या प्रमाणे जे बेगिना बेगीन एका म्हयन्या भितर हे कंप्लिशन जावन कंप्लीट जावन हेल्थ डिपार्टमेंटा कडेन हँडओवर करचे आनी हेल्थ JSIDCन कंप्लिशन जाल्या उपरांत हेल्थाक दिवचे पडटले. हेल्थाक दिल्या उपरांत मागीर हेल्थान हे इमिजिएटली काम करपाक जाय सुरवात. तेका लागून हांव पर्सनली फॉलोअप करता. हे सीएमाक कंटिन्युअसली हेचेर अपडेटूय दीत आसा हांव हे अशें पावलां म्हणून. सो ते जातकच हांव हेल्थ मिनिस्टरा कडल्यान हे फंक्शनींग करून घेता. तेंचे वेरियस इश्यूज आहा ते तेंचे कडेन सीएमूय उलयला, आमचे कडेन पर्सनली डिस्कसूय केला. ते टायम टू टायम ते इश्यूज आहा की ते स्टेप वायज आमी कंप्लीट करतले.